एडीएन बातमीपत्रात आपलं स्वागत। आजच्या दिवसभरात घडलेल्या घटनांचा आढावा आपण घेणारच आहोत। त्यापूर्वी एक नजर टाकूयात आजच्या ठळक घडामोडींवर। बऱ्याच वाद आणि आंदोलनानंतर अखेर नाशिकमधून जायकवाडीत पाणी सोडण्यास प्रशासनाची सुरुवात। दारणा धरणातून 100 क्युसेकने विसर्ग झालेले पाणी जायकवाडी धरणाच्या दिशेने रवाना। भारतीय संविधान दिनानिमित्त शहरात रॅली काढून विविध कार्यक्रमाचे आयोजन करीत संविधान उद्देशिकेचे वाचन करून संविधान दिन साजरा। तर संविधान दिवस साता समुद्रापार दुबईत देखील साजरा। आता सविस्तर बातम्या। बऱ्याच वाद आणि गोंधळानंतर अखेर नाशिकमधील धरणांमधून जायकवाडीत पाणी सोडण्यास जिल्हा प्रशासनाने सुरुवात केली आहे। शुक्रवारी रात्री 11 वाजेच्या सुमारास दारणा धरणातून 100 क्युसेकने विसर्ग करण्यात आला। हे पाणी जायकवाडी धरणात सोमवारी पोहोचत आहे। मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळाच्या पथकाच्या उपस्थितीत पाणी सोडण्यात आले। लवकरच नाशिक व अहमदनगर जिल्ह्यातील धरणांमधून हळूहळू विसर्ग करण्यात येणार असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे। गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळाने जायकवाडीसाठी 8.6 टीएमसी इतके पाणी सोडण्याचे आदेश दिले होते। त्यानंतर याला झालेला विरोध आणि न्यायालयीन लढाईनंतर अखेर प्रत्यक्षात पाणी सोडण्याची कार्यवाही सुरू झाली आहे। मराठवाड्यात यंदा अपेक्षित पाऊस झाला नसल्याने परिस्थिती गंभीर बनली आहे। याच पार्श्वभूमीवर समन्वय पाणी वाटप कायद्यानुसार अहमदनगर आणि नाशिक जिल्ह्यातील धरणातून पाणी सोडण्याची मागणी करण्यात आली होती। त्यानंतर झालेल्या प्रशासनाच्या बैठकीत वरील धरणातून जायकवाडीत 8.603 टीएमसी पाणी सोडण्याचा निर्णय झाला, ज्यात नाशिक नगरमधील गंगापूर, गोदावरी दारणा, मुळा, प्रवरा, निळवंडे धरणातून हे पाणी सोडले जाणार आहे। मात्र 8.603 टीएमसी पाणी सोडण्याचा निर्णय झाला असला तरीही प्रत्यक्षात 5 टीएमसीच पाणी जायकवाडी धरणात येणार आहे। त्यामुळे 35% पाणी वाया जाणार आहे। तर एकूण 5 टीएमसी पाणी आल्यावर जायकवाडी धरणाची पाणी पातळी 44 ते 45% पाणी पातळी वाढणार आहे। शासन आदेशानुसार मुळा प्रकल्पातून 2.10, प्रवरा प्रकल्पातून 3.36, गंगापूर धरणातून 0.5, गोदावरी धारणा, आळंदी, कडवा, भाम, भावली, वाकी, धारणा, मुकणे, वालदेवी या प्रकल्पातून 2.643 टीएमसी असे एकूण 8.603 टीएमसी पाणी जायकवाडीत सोडण्यात येत आहे। प्रकल्पातून 2.643 टीएमसी असे एकूण 8.603 टीएमसी पाणी या प्रकल्पातून 2.643 टीएमसी असे एकूण 8.603 टीएमसी पाणी जायकवाडीत सोडण्यात येत आहे। याबाबत आमदार संजय शिरसाट यांनी एडीएन सोबत बोलताना समाधान व्यक्त केले। पाणी प्रश्नावर सर्वच पक्षांच्या नेत्यांनी एक आक्रमक भूमिका घेतली होती, आंदोलनं केली होती। काही लोक या बाबतीत हायकोर्टामध्ये, सुप्रीम कोर्टामध्ये सुद्धा गेले, परंतु अखेरला सत्याचा विजय झाला। आणि सर्वात महत्त्वाचं, ज्यामुळं या मराठवाड्यामध्ये जास्तीत जास्त आत्महत्या, त्या शेतकऱ्यांना दिलासा देण्याचं काम मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असतील, देवेंद्र फडणवीस असतील, अजितदादा असतील यांनी केलं, म्हणून त्यांचं मराठवाड्याच्या तमाम जनतेतर्फे आम्ही अभिनंदन करतो, त्यांचे आभार मानतो। मराठवाडा हा मागासलेला आहे, त्याकडं आपलं असं सातत्यानं लक्ष असावं अशी विनंती सुद्धा या माध्यमातून मी त्यांना करत आहे। आजही 8.5% जे पाणी जर टीएमसी पाणी जरी सोडलं तरी जे पाणी मध्ये झिरपतं किंवा मुरतं, त्यामुळं आम्हाला मॅक्झिमम या सिच्युएशनमध्ये 5 ते 6% टीएमसीच्या वर पाणी येणार नाही। आणि म्हणून मधल्या पट्ट्याचे जे काही शेतकरी असेल त्याला सुद्धा या पाण्याचा फायदा होणार आहे, हे एवढं मात्र निश्चित आहे। ओबीसी आरक्षणाची वर्गवारी केल्यास मराठा समाजाला ओबीसी मध्ये स्वतंत्र आरक्षण देता येईल असे वक्तव्य माजी खासदार हरिभाऊ राठोड यांनी केल्यावर त्यांना धमक्या येत असल्याचे त्यांनी एडीएन सोबत बोलताना म्हटले। ट्रोल करतात माझे जे सहकारी आहे, बालाजी शिंदे आहे, सोमनाथ काशीद आहे, त्यांना धमक्या आल्या, मारून टाकण्यास धमक्या आल्या। आम्ही चूक करतो, आम्ही तुमच्या समोर विचार मांडलाय, तुम्हाला घ्यायचं असेल घ्या, नका घेऊ। आता उद्याच्या सभेमध्ये, म्हणजे जो हिंगोलीची सभा होत आहे, त्या सभेमध्ये आम्हाला शिवाय साथ देण्याची काय गरज आहे? प्रेसमध्ये आम्हाला शिवाय देण्याची काय गरज आहे? आम्ही हे आमचा विचार मांडतोय। आम्ही हा विचार सरकारला पटला तर घेतील, नाही तर नाही घेणार। तुम्हाला पटलं तर नका, पण त्या तुमच्या सभेचा प्रचार करायचा सोडून माझाच प्रचार करणं चालू आहे। हरिभाऊ राठोडनी पैसे खाल्ले, हरिभाऊ राठोडनी चोरी केली, हरिभाऊ राठोड नालायक आहे,
आणि याच्याने काय तुम्हाला आरक्षण मिळणार आहे का? आरक्षण कसं मिळेल हे बघा. हे काय निवडणूक आहे का? तुम्ही काय निवडणुकीला उभे राहिले का की मला तुम्ही शिवाय देताय? तुम्ही आपल्या समाजाचं बघा ना. हरिभाऊ राठोडचं काय बघता? हरिभाऊ राठोडने 94 मध्ये हे आरक्षण दिलं, हरिभाऊ राठोड मिळालं. समांतर आरक्षणाचा प्रश्न मी सोडवलेला आहे. अनेक प्रश्न आता प्राध्यापकांचा एकल रजिस्टर मी केलेला आहे. मी एक अभ्यासक आहे. मी संविधानिक तज्ज्ञ आहे. मी पूर्ण देशामध्ये आपल्या मंडळानंतर जस्टिस रोहिणी आयोगची निर्मिती माझ्यामुळे झाली आहे. म्हणजे एकमेकांना गालीगलोच करणं, एकमेकांना म्हणजे अशा प्रकारचं वातावरण निर्मिती चालू आहे. आणि जसे काही भारत पाकिस्तान आमने सामने आले तसे आले. आणि आजपर्यंत गुन्ह्यागार नांदणारे सगळे गावागाड्यामध्ये आपण भावाभावाप्रमाणे राहणारे लोक अशा पद्धतीने जर वागायला लागले तर कसं होईल? उद्या जाळपोळ, उद्या काही होऊ शकते, दंगल होऊ शकते. मणिपूर काय आहे? मणिपूर कशामुळे झालं? आरक्षणाचाच तो प्रश्न होता. आणि त्या ठिकाणी काय नंगे करून लोकांना, महिलांना वगैरे फिरवलं, मारून टाकले लोकांना, जाळून टाकले लोकांना. आता बीडमध्ये झालं काय? ते योग्य झालं का? चुकीचं झालंय ते. बीडमध्ये झालं, उद्या कुठे होऊ शकते, कोणाचे घर जळू शकते. उद्या तुम्हा आमच्यापर्यंत हे जे आहे अशा प्रकारचे होऊ शकते. उद्या हे मराठा समाज पुढे आला, उद्या ओबीसीचे लोक असं करू शकतात. त्यामुळे असं होऊ नये आमचा प्रयत्न आहे की महाराष्ट्रामध्ये शांतता नांदावी आणि सगळ्यांना आरक्षणही मिळालं पाहिजे, सगळ्यांचं समाधान पण झालं पाहिजे. तर हा माझा प्रयत्न आहे. महानगरपालिका अनधिकृत कत्तल विरोधी पथकाने शहागंज येथे अवैध जनावरांची कत्तल करणाऱ्याच्या ताब्यातून अंदाजे 50 किलो गोमांस जप्त केले. या प्रकरणी कत्तल करणाऱ्या एका इसमाचा विरोधात सिटी चौक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. महानगरपालिका अनधिकृत कत्तल विरोधी पथकाने शहागंज येथे अवैध जनावरांची कत्तल करणाऱ्याच्या ताब्यातून अंदाजे 50 किलो गोमांस जप्त केले. या प्रकरणी कत्तल करणाऱ्या गयास आयाज कुरेशी वय 43 वर्ष यांच्या विरोधात सिटी चौक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. महानगरपालिकेचे अनधिकृत कत्तल विरोधी पथक सकाळी शहागंज भागात गस्त घालत असताना निजामुद्दीन दर्गा गल्ली येथे वाड्यात अनधिकृत जनावर कत्तल होत असल्याचे संशय आल्याने पाहणी केली असता 50 किलो मांस जप्त करण्यात आले. या प्रकरणी स्वच्छता निरीक्षक सय्यद तल्ला इकरामुद्दीन यांनी सिटी चौक पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून गयाज आयाज कुरेशी वय 43 वर्ष यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर कारवाई मनपा अनधिकृत कत्तल विरोधी पथकातील कर्मचारी वाहन चालक भगवान रोकडे, शेख फहीम, सुरक्षा रक्षक अनंत घायतलक, देहाडे, फेरोज खान यांनी केली, अशी माहिती महानगरपालिकेचे प्रभारी पशुवैद्यकीय अधिकारी शेख शाहेद यांनी दिली आहे. पाकिस्तानमधील सिंध भागातील भवसार समाजाचे कुलदेवता असणाऱ्या हिंगलाज मातेचे प्राचीन मंदिर जमीनदोस्त करण्यात आले. यामुळे पाकिस्तानचा निषेध करण्यासाठी 28 नोव्हेंबर रोजी सकल भवसार समाज व विविध संघटनांच्या वतीने निदर्शने आंदोलन करण्यात येणार आहे. 24 तारखेला पाकिस्तान येथे हिंगलाज माता मंदिर जे भावसार समाजाचं कुलदैवत आहे ते पाकिस्तान इथे पाडण्यात आले. तिथं संपूर्ण हिंदू धर्माचे जे आराध्य दैवत आहे हिंगलाज माता मंदिर तिथं अक्षरशः बुलडोझरनी त्या ठिकाणी पाडण्यात आलं. एका ठिकाणी पाकिस्तान म्हणतो की काही इडं हिंदूला तीळ मात्रही त्रास नाही आणि दुसरीकडे हिंदू देवताचे जे मंदिर असतील ते पाडण्यात येते अक्षरशः बुलडोझरने. म्हणजे तिथं हिंदू हा सुरक्षित नाही असं म्हणायला हरकत नाही. तसे आम्ही बहुजन समता सेनेच्या वतीने मी जिल्हाध्यक्ष म्हणून या घटनेचा जाहीर निषेध करतो व येणाऱ्या 28 तारखेला जे आंदोलन होणार आहे ते आंदोलनाचं नेतृत्व अभय चव्हाण करतायत. त्या अभय चव्हाणना आमच्या संपूर्ण बहुजन समता संघटनेच्या वतीने आम्ही जाहीर पाठिंबा देतो. अजूनही काही बातम्यांचा आढावा आपल्याला घ्यायचा आहे, मात्र वेळ झाली आहे छोट्याशा ब्रेकची. कुठेही जाऊ नका, पाहत रहा एडीएन.
दिवाळी धमाका. छत्रपती संभाजीनगरमध्ये प्राईम लोकेशनवर आलिशान 2 BHK रो हाऊसेस. बीड बायपास रोड सातारा परिसरापासून फक्त 200 मीटरच्या अंतरावर. हिवाळी पाटील लॉन्स पासून फक्त 400 मीटरच्या अंतरावर. आकर्षक किमतीत रो हाऊसचे मालक व्हा आणि आकर्षक बक्षिसे जिंका. किंमत फक्त 51 लाख पासून पुढे. विकसित क्षेत्रात अधिष्ठान आहे. वैयक्तिक रो हाऊससाठी प्रशस्त पार्किंग, त्याचबरोबर प्रायव्हेट गार्डन, व्हिडिओ डोर बेल, सौर सिस्टीम. जागेचा पत्ता प्लॉट क्रमांक 14P 15 24 25P बीड बायपास सातारा परिसर, छत्रपती संभाजीनगर, औरंगाबाद. खरेदीसाठी आमचा कॉन्टॅक्ट नंबर आहे 9860056488. सर्व बँक कर्ज उपलब्ध आहेत. अटी आणि शर्ती लागू. मस्त मास्क पहना रे तूने. थैंक यू सर. वो जान बचाने के लिए पहनना पड़ता है ना सर. रेडीमेड है या टेलर मेड है? ऑनलाइन ऑर्डर किया है सर. एक और है क्या? है ना सर. देना. बहुत मस्त लगे आपको. ये ना सर. ये ना भाई, जान बचाने के लिए बाइक चलाते वक्त सिर्फ खोपड़े पे मास्क पहनेगा तो खोपड़े को कौन बचाएगा? समझ गया सर. हेलमेट ऑनलाइन ऑर्डर कर, वरना हमेशा के लिए ऑफलाइन हो सकता है. ओके सर. ये ले. चल हम ये भी ऑनलाइन भर दे. हेलमेट पहने, ट्रैफिक नियमों का पालन करे, जिंदगी के सफर को सुरक्षित रखे. ब्रेक नंतर पुन्हा एकदा स्वागत. भारतीय संविधान दिन हा देशातच नव्हे तर जगभरात साजरा करण्यात आला असून त्यानिमित्ताने अनिवासी भारतीयांनी दुबईतील MBRL ग्रंथालयाला भारतीय संविधानासह त्यांच्या पुस्तकांच्या प्रती भेट देऊन डॉक्टर आंबेडकरांच्या जीवन आणि कार्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची शिकवण आणि दृष्टी भारताच्या सीमेपलीकडे पसरवणे आणि आंतरराष्ट्रीय समुदायामध्ये त्यांचा वारसा प्रसारित करणे या उद्देशाने जगाच्या मध्यपूर्वेतील सर्वात मोठी ग्रंथालय असलेल्या दुबईतील MBRL ग्रंथालयाला भारतीय संविधानासह त्यांच्या पुस्तकांच्या प्रती भेट देऊन डॉक्टर आंबेडकरांच्या जीवन आणि कार्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. यावेळी कॉन्सुल जनरल डॉक्टर अमन पुरी आणि यची मंडळाचे अध्यक्ष मोहम्मद अलमूर यांनी MBRL लायब्ररीच्या वतीने भेटवस्तूंचा आनंदाने स्वीकार केला. पुस्तक भेट समारंभ या कार्यक्रमाचे आयोजक डॉक्टर अनिल बनकर यांनी, स्ट्रॅटेजिक प्लॅनर IP लर्निंग यांनी डॉक्टर आंबेडकरांचे भारतीय समाज आणि जगासाठी दिलेल्या योगदानाचे महत्त्व अधोरेखित केले आणि भेटवस्तू पुस्तके स्वीकारल्याबद्दल MBRL लायब्ररीचे आभार मानले. आपल्या भाषणात कॉन्सुल जनरल डॉक्टर अमन पुरी म्हणाले, डॉक्टर आंबेडकरांचे लेखन आणि भाषणे भारतीयांच्या पिढ्यानपिढ्या प्रेरणादायी आहेत आणि लोकशाही, सामाजिक न्याय आणि समता याविषयीचे त्यांचे विचार आजही प्रासंगिक आहेत. आम्हाला अभिमान आहे त्यांचा साहित्यिक वारसा MBRL लायब्ररीच्या वाचकांसोबत शेअर करण्यासाठी. कायदेशीर क्षेत्रातील जागतिक आघाडीचे व्यक्तिमत्व असलेल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुस्तकांची ही भेट मिळाल्याने आम्हाला आनंद होत आहे. हे पुस्तक आमच्या 70 भाषांमधील 1 दशलक्षाहून अधिक शीर्षकांच्या संग्रहात एक मौल्यवान जोड आहे आणि मोकळेपणा आणि स्वीकृतीद्वारे सांस्कृतिक अंतर भरून काढण्यासाठी, मजबूत संबंध निर्माण करण्यासाठी आमची दृष्टी आणि धोरण साध्य करण्यात मदत करते. मोहम्मद बिन रशीद लायब्ररी सांस्कृतिक देवाणघेवाण सुनिश्चित करण्यासाठी आणि समृद्ध वातावरणासाठी आमच्या विशाल संग्रहाचा उपयोग करून ज्ञान, नाविन्य आणि संस्कृतीच्या मूल्यांना प्रोत्साहन देण्यासाठी नेहमीच उत्सुक असते. मोहम्मद बिन रशीद अल मक्तूम लायब्ररीचे अध्यक्ष महामहिम अहमद अल मूर म्हणाले, तर ह्या कार्यक्रमाबाबत खास दुबई येथून ADNच्या प्रेक्षकांसाठी आयोजित आणि अन्य मान्यवरांनी माहिती दिली. भारतीय संविधान दिनानिमित्त शहरामध्ये विविध पक्ष संघटनांच्या वतीने विविध ठिकाणी विविध कार्यक्रमाचे आयोजन करून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यात आले. भारतीय संविधानाविषयी जनतेमध्ये जनजागृती व्हावी या दृष्टीने दरवर्षी दिनांक 26 नोव्हेंबर हा दिवस संविधान दिन म्हणून साजरा करण्यात येतो. दरवर्षी या उपक्रमाचा एक भाग म्हणून संविधानातील निहित मूल्ये आणि तत्त्वे अधोरेखित आणि पुनरुत्थान करण्याच्या उद्देशाने विविध उपक्रम आयोजित केले जातात. सर्व शासकीय व निमशासकीय कार्यालये, स्वायत्त संस्था आणि संस्थांसह शैक्षणिक संस्थेत संविधानाच्या उद्देशिकेचे सामूहिक वाचन केले जाते. तसेच संवैधानिक मूल्यांवर चर्चा, वेबिनार आयोजित करण्यात येतात. दिनांक 26 नोव्हेंबर हा दिवस संविधान दिन म्हणून साजरा करण्याबाबतचे शासन परिपत्रक निर्गमित करण्यात आले आहे. त्यानुसार शहरामध्ये विविध ठिकाणी विविध पक्ष संघटनांच्या वतीने विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात भारतीय संविधान दिनानिमित्त काढण्यात आलेल्या रॅलीत शेकडो विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.
विद्यार्थी कल्याण विभाग व राष्ट्रीय सेवा योजना पदव्युत्तर विभागाच्या वतीने संविधान दिनानिमित्त रविवारी रॅली काढण्यात आली. विद्यापीठ गेटपासून निघालेल्या या रॅलीचा समारोप भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास अभिवादनाने करण्यात आला. यावेळी संविधानाच्या उद्देशिकेचे वाचन करण्यात आले. विद्यार्थी विकास संचालक डॉक्टर मुस्तजीब खान, रासेयोग कार्यक्रमाधिकारी डॉक्टर निर्मला जाधव यांच्यासह प्राध्यापक, कर्मचारी तसेच कमवा व शिका योजनेचे विद्यार्थी, राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक मोठ्या संख्येने रॅलीत सहभागी झाले. यावेळी डॉक्टर मुस्तजीब खान म्हणाले की राज्यघटनेने घालून दिलेल्या न्याय, स्वातंत्र्य, समता, बंधुता, धर्मनिरपेक्षता या तत्वांचा सर्वांनी स्वीकार केला तरच आपली लोकशाही बळकट होईल व समाजातील सर्वांना न्याय मिळेल. हरिश्चंद्र साठे, गजानन पालकर यांच्यासह सहकाऱ्यांनी रॅलीसाठी प्रयत्न केले. संजय नगर मुकुंदवाडी येथे जिल्हा काँग्रेस पक्षाच्या वतीने भारतीय संविधान दिवस उद्देशिकाचे वाचन करून साजरा करण्यात आला. सर्वप्रथम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष डॉक्टर कल्याण काळे यांनी पुष्पहार घालून अभिवादन केले व आपले मनोगत व्यक्त करताना स्वातंत्र्य, समता, बंधुता आणि न्याय या तत्वांना अधिष्ठान प्राप्त करून देणारे भारतीय संविधान चिरायू हो असा संदेश दिला. कार्यक्रमाचे आयोजन व प्रास्ताविक असंघटित कामगार काँग्रेस पक्ष शहराध्यक्ष अशोक डोळस यांनी केले. जिल्हा सचिव नगरसेवक भाऊसाहेब जगताप, राहुल सावंत, जिल्हा परिषद सदस्य कल्याणराव चव्हाण, ज्येष्ठ नेते सोपानराव मगरे, महिला जिल्हाध्यक्ष हेमाताई पाटील, शशिकलाबाई मगरे, सागर नागरे, चक्रधर मगरे, अंकुश चौधरी, बाबूराव कवसकर, शेख मुनीर, भारत जावळे, रतन गुर्जर, विजय गायकवाड, भैया येवले, बाबासाहेब बोरचाटे, जगदेव म्हस्के, सुदामराव काकडे, बाबूराव थोरात व इतर पदाधिकारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राजू मगरे यांनी केले तर आभार प्रदर्शन भाऊसाहेब नवगिरे यांनी मानले. आणि आम्ही सांगू इच्छितो की तमाम भारतीयांना हे संविधान खऱ्या अर्थाने त्यांनी जीवदान दिलं आहे, त्यांचा सन्मान वाढविला आहे आणि बहुजन वर्गाचा सन्मान तर नाहीत तर सर्व भारतीय लोकांचा सन्मान या संविधानाने वाढविलेला आहे. आणि म्हणून संविधान हे आमचा प्राण आहे आणि या संविधानासाठी ही रॅली महत्त्वपूर्ण या शहरातून काढलेली आहे. आणि त्यासाठी आपण जमले सर्व बंधू आणि भगिनी यांना मी सप्रेम जयभीम करतो यासाठी की आपण जो कोणी बहुजन आहे, जो कोणी बहुजन समाजातला व्यक्ती आहे, स्त्री असू द्या, पुरुष असू द्या, गरीब असू द्या, श्रीमंत असू द्या, लहान असू द्या, मोठा असू द्या, त्यांना संविधान म्हणजे काय हे संविधान लिहिलं गेलं. पैठण तालुक्यातील नायगावच्या शेतकऱ्यांचा आडूळ येथील कापूस व्यापारी पांडे यांनी खिशात रिमोट ठेवून काटा मारत असताना शेतकऱ्यांनी त्यास रंगेहात पकडून चांगला चोप दिला असल्याची माहिती व्हिडिओच्या माध्यमातून समोर येत आहे. आडूळ येथील कापूस व्यापारी पांडे यांनी खिशात रिमोट ठेवून काटा मारत असताना शेतकऱ्यांनी रंगेहात पकडून चांगला चोप दिला अशी माहिती पैठण तालुक्यातील नायगाव येथून समोर येत आहे. पैठण तालुक्यातील नायगावच्या शेतकऱ्यांचा आडूळ येथील कापूस व्यापारी पांडे यांनी खिशात रिमोट ठेवून काटा मारत असताना शेतकऱ्यांनी त्यास रंगेहात पकडून कापसाच्या साठा करणाऱ्या खोलीतच डांबून ठेवले होते. या आशयाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून याबाबत संबंधित पोलीस ठाण्यात तक्रार देऊन गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. दरम्यान हे रिमोट सिस्टीम भरपूर व्यापारी करतात. आपल्याकडे शेतकऱ्यांना विनंती की कापूस देताना इलेक्ट्रॉनिक काट्यावर न देता घोडी काट्यावर देणे, तरच शेतकऱ्यांची लूट होणार नाही व चोट्या काट्यावाल्यांना आळा बसेल अशी चर्चा एकावेळेस मिळत आहे. शेवटी परत एकदा एक नजर टाकूयात आजच्या ठळक घडामोडींवर. बऱ्याच वाद आणि आंदोलनानंतर अखेर नाशिकमधून जायकवाडीत पाणी सोडण्यास प्रशासनाची सुरुवात. दारणा धरणातून 100 क्युसेकने विसर्ग झालेले पाणी जायकवाडी धरणाच्या दिशेने रवाना. भारतीय संविधान दिनानिमित्त शहरात रॅली काढून विविध कार्यक्रमाचे आयोजन करीत संविधान उद्देशिकेचे वाचन करून संविधान दिन साजरा, तर संविधान दिवस साता समुद्रापार दुबईत देखील साजरा. याचबरोबर हे बातमीपत्र इथेच संपलं. पुन्हा भेटूयात पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत बघत रहा औरंगाबादकरांचं हक्काचं बातमीपत्र ADN.